सध्या मी उपस्थित आहे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण इथे पाहिलं तर मातंग समाजाच्या वतीने मागील 7 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर सर, काय सांगाल? अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, कशा प्रकारे आपण मागण्या पुढे घेऊन जाणार? मागासवर्गीय वंचित संघ या या समितीने ह्यांनी सर्वांनी हे आंदोलन केलेलं आहे। मी त्यांचे सर्व मुद्दे इथं बघितलेत, पण त्यांचा सर्वात महत्वाचा जो विषय आहे की वाटेगाव आणि चिरागनगर या 2 ठिकाणी अण्णाभाऊंचे पुतळे आहे। तर तिथं मंजुरी भेटली आहे की आंतरराष्ट्रीय तिथं स्मारक तिथं बनवायचं। ह्यांचं ह्या गोष्टीला तिथं आनंद आहे, पण ह्यांचा मूळ प्रश्न आहे की जिथं अण्णाभाऊंचं वास्तव होतं तर त्या वास्तवापासून त्यांचे जे वंशज तिथं राहतात, तर त्यांच्या मनामध्ये असं येतंय की फक्त हे कारण दाखवून त्यांना पुनर्वसन करून तिथून बाजूला काढायचं त्यांचा विषय। तिथं जागा आहे, त्यांच्या त्या पुतळ्यापाशीच त्यांना तिथंच ठेवा ही त्यांची अशी मागणी आहे। आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण ह्या संदर्भाची चर्चा सभागृहामध्ये करा ही त्यांची मागणी आहे। सुप्रीम कोर्टाकडून अबकडची वर्गीकरणाची अंमलबजावणी न झाली, त्या संदर्भात कसं आपण पुढे पाठवलं? नाही, त्या विषयावरती मी पूर्ण बघितल्यानंतरच मी आपल्याशी बोलेन। तर आपल्यासोबत होते बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, त्यांनी मातंग समाजाला पाठिंबा देत इथे त्यांच्या आंदोलनाला भेट दिली। व्हिडिओ अब्बास, मी प्रियंका सिंग, दिव्य भारती न्यूज, मुंबईतून आझाद मैदान।